जय शिवराय मित्रांनो. खरं तर हा व्हिडिओ हळद उत्पादकासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्यांचे कांदे वगैरे अजून कुठलीही कामे असू द्या, ह्या आठवड्यातल्या वातावरणाला तुम्हाला कसा सामना करायचा ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मागे सुद्धा दिलेल्या अपडेट प्रमाणे तारखा त्याच आहेत, पण वातावरण काही कान्याकोपऱ्यामध्ये अचानकच मेघगर्जनेसह सुद्धा होऊ शकतं. ते भाग आणि ते पॉइंट्स कोणते आहेत त्याकडे देखील लक्ष देऊयात. आणि महत्त्वाचं पुढचं जे काही वातावरण आहे 30-31 हे 4 दिवस चालणार आहेत. त्यामध्ये डिफरंट भाग आहेत. कुठला जिल्हा बदलून कुठला जिल्हा परत परत मध्ये आहे, कुठल्या जिल्ह्यापर्यंतची मजल आहे, हे सगळे ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून घेऊयात. आता सध्या जर पाहिलं आपण नाशिक क्षेत्रामध्ये भयानक असा आभाळ आलेला आहे. नाशिकच्या 15% भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील चालू आहे. तर काही ठिकाणी पेंड वलता सडा टाकल्यासारखा, तर काही ठिकाणी नुसतं वारं कावरून गेलेलं आहे. तर अशी परिस्थिती सध्याच्या व्हिडिओ चालू असताना सुद्धा पाहायला मिळते. तर याचा परिणाम सातारा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी होतो आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी उत्तर भागामध्ये हे देखील पाहायला मिळू शकतं. तर अशा प्रकार आहे. तर पुढचं बघा, उद्या 27 तारखेला काय होणार आहे की पुण्यापासून खालच्या भागामध्ये बारामती असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, झाला तर मोजका धोका आता कमी होते 2-3 दिवसांनी. 28ला तर वारे जे आहेत ते पश्चिमेकडनं पूर्वेकडनं जोराने जे खानदेशकडनं पुढे दक्षिण साईडला जोराने वाहतील परवाच्या दिवसापासून, ज्यामुळे वातावरण बनणार नाही 3 दिवस. तर कुठे कुठे बनणार नाही, नाशिकमध्ये बनणार नाहीये, विदर्भात बनणार नाही. असं गरमीची लेवल देखील थोडी खालवल्यासारखी वाटेल. पण हे 1-2-3 दिवस चाललं की 29 तारखेला डब्ल्यूबीचं आभार निघायला सुरुवात होणार आहे. 29 तारीख सुद्धा खूप महत्वाची असणार आहे ह्या मोजक्या भागांना, खानदेशला विशेष करून. ही खानदेशच्या, छत्रपती संभाजीनगरच्या आणि धुळ्याच्या सागरी भागामध्ये स्थानिक लेवलला पाऊस होऊ शकतो. 5% एवढी व्याप्ती जरी असली तरी महत्वाची आहे. त्या व्याप्तीने 29 तारखेला जो काही भाग आहे तो म्हणजे धुळे, साखळी, तुरळक ठिकाणी खानदेशचा जास्त काही धोका नाही. पण 30 तारीख ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि इथून पुढे हळद उत्पादकांना किंवा इतर कामे उत्पादकांना सर्व जिल्ह्यांना हा अंदाज महत्वाचा असणार आहे. नागपूर जिल्ह्यात सुद्धा ह्या 30 तारखेलाच पहिली मजल मारणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्हा, हुबळी, कोल्हापूर मोजक्या ठिकाणी, पुणे मोजक्या ठिकाणी हा आहेच. त्यानंतर अकोला, अमरावती तुरळक ठिकाणी, पण जालना सुद्धा संध्याकाळपर्यंत काही भागांना ह्या वातावरणाच्या कंडिशनला सामना करावा लागणार आहे. बरं ठीक आहे, 30 तारीख झाली. 30 तारखेला मराठवाडा मोजक्या ठिकाणी सांगतोय आपण, पश्चिम महाराष्ट्रही मोजक्या ठिकाणी सांगतोय. व्याप्ती भरपूर नाहीये. आता सध्या नाशिकला चाललाय, व्याप्ती भरपूर नाही, पण जिथे बी जाईल ना तिथे नुकसानकारक पद्धतीची चालू आहे. तर ह्या 30 तारखेला मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात जी इंटेन्सिटी आहे ती प्रमाणामध्ये चालू आहे आणि ती होणार देखील आहे. 30 तारीख सुद्धा महत्वाची आहे. हे वातावरण जे आहे कधी कमी तर कधी जास्तही प्रभाव टाकेल. त्यासाठी सोलापूरला सतर्क राहायचंय, अकोल्यालाही सतर्क राहायचंय. अकोल्याची इन्सिडेन्सी खाली अमरावती, नागपूरला बी ट्रान्सफर होऊ शकते. पण त्या दिवशी तुम्हाला हळद उत्पादक असतील तर आभाळ पाहायच्या अगोदर तुम्हाला झाकून पाकून ठेवायला लागणार आहे. नांदेड, वाशिमला सुद्धा महत्वाचा विषय याच्यामध्ये घेतलेला आहे. वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया या दिवशी 31 तारखेला देखील महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिक तरी यामध्ये आहेच, पण मराठवाड्यातला परभणी भाग, बीड जिल्हा, नांदेड परिसर, लातूर परिसर सुद्धा या दिवशी महत्वाचा ठरणार आहे. सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोलापूरला आगमन या दिवशी संध्याकाळच्या वेळेला काही दक्षिणी भागांना, अक्कलकोट असेल, खाली लोहारा खुर्द साईड असेल, बार्शी असेल, या भागाचा समावेश केलेला आहे. आणि हे वातावरण नंतर काय होणार आहे, डब्ल्यूचं आहे, थोडं दक्षिणेकडे देखील सरकू शकतं, ज्यामध्ये कर्नाटक, पुण्याचा समावेश आहे. 1 तारखेला 1 एप्रिलला यामध्ये कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, कोकणामध्ये हुबळीपासून बेळगाव पर्यंत, विजापूर पर्यंत वातावरण हे बरगतच आवाजासह आणि मेघगर्जनेसह राहू शकतं. ज्यामध्ये परत सातारा, सांगली, पुण्याचा भाग, खालीकडे पंढरपूर, तुळजापूर परिसर, बीड जिल्हा, नागपूर मोजक्या ठिकाणी 1 तारखेला आहे. आणि 2 तारखेपर्यंत, 3 तारखेपर्यंत वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब राहील. यामध्ये परत 2 तारखेला जे काही आपण कर्नाटककडे जास्त कल सांगितलेला तो कर्नाटकचा कल देखील कोल्हापूर, हुबळी, रत्नागिरी, कोकण किनारपट्टीला आहे. एकंदरीत आंबा उत्पादक जो शेतकरी आहे त्यांना हे वातावरण त्रासदायक ठरू शकतं. कारण की एका पाठोपाठ अरबी समुद्रातलं जे काही बाष्प आहे ते महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, गुजरात वरती राजस्थान, इकडे एमपीचा पूर्वेकडील भाग, छत्तीसगडकडे देखील प्रस्थान करू शकतं. तर अशा प्रकारे आहे. मग व्हिडिओमध्ये काय समजायचंय, कारण की हळद उत्पादकांना काय सल्ला देऊ शकतो की तुम्ही आजची 26 आहे,
उद्या 27ला कामं करू शकता विदर्भ आणि मराठवाडा, त्यानंतर 29लाही कामं करू शकता. ठीक आहे, 30ला देखील तुम्ही कामं दुपारपर्यंत करू शकता, काही अडचण नाही. आणि 30 तारखेला जो काही 20% एरिया आहे, जो 20% भाग आहे, जो आपण हिंगोली, वर्धा, अमरावती सांगतोय, छत्रपती संभाजीनगर, नाशिक क्षेत्र सांगतोय, या भागांना या वातावरणाची जी काही मजल आहे ती अधिक प्रमाणात राहू शकते. भलेही तो सर्वांना पडणार नाही, पण झाकून पाकून मात्र सर्वांना ठेवावं लागणार आहे. कारण की जी रडार जे बनलेले आहेत, वादळे असतील, पावसाचे असतील, याचा पूर्णपणे क्रायटेरिया जो आहे शहराच्या उत्तरेकडील भागांना, तर काही ठिकाणी मराठवाड्यातल्या दक्षिणेकडील भागांना, याचाच पूर्णपणे वादळीमध्ये रूपांतर आहे. झाकून ठेवलेला माल किंवा पुढे चांगल्या पद्धतीनं जो काही क्वालिटी देणारा माल जो आहे त्यामध्ये हा खराब करू नये, त्यामुळे हा इशारा तुम्हाला मागील आठवड्यापासून प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. बरं, हे झालं. तर ह्या 30 तारखेपासून तुम्ही किती दिवस परेशान राहू शकता, म्हणजे हे काही एका दिवसापूर्वी तर मर्यादित नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला 31 तारीख सुद्धा परेशान करणारी आहे. 31 तारखेला जो काही वाशिम जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, ज्यामध्ये जिंतूरकडील पट्टे सुद्धा आहे, रिसोड भाग आहे, मेहकर आहे, बुलढाणा एरिया आहे, यवतमाळमध्ये याची व्याप्ती कमी आहे मॉड्यूलनुसार. मागच्या वेळेस तर खूप कमी होती, पण आताही ती कमी दाखवते. पण त्याचा जो काही परिणाम आहे पुसद, डिग्रज भागाकडनं इकडे खाली वर्धा वगैरे भागाकडे जाऊ शकतो. त्यामुळे जो काही उत्तरेकडील भाग आहे, उदाहरणार्थ आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं, माहूरगडापासून उत्तरेकडील जी काही साईड आहे, केलापूर वगैरे जे काही भाग आहे, या भागांना याचा क्रायटेरिया बऱ्यापैकी दिसतोय. त्यानंतर लातूरचा जर बघितला आपण तर केज, अंबाजोगाई, सावंतवाडी एरिया हा जो काही भाग आहे तो देखील परत एकदा दिलगुर, धर्माबादचा एरिया आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत थोडं अजून महत्वाचं सांगायचं म्हटलं तर कन्नड, सिल्लोड आजही तिथे सिल्लोडच्या तुरळक भागांमध्ये चालू आहे, आभाळ वगैरे सक्रिय आहे. पण ह्या दिवशी सुद्धा महत्वाचा 30 आणि 31ला इथे पाऊस होण्याचा अंदाज आहे. 31 तारखेच्या बाबतीत सर्वाधिक जास्त व्याप्ती धाराशिवला पण राहू शकते. बीड जिल्ह्याच्या कासार, शिरूर वगैरे जे काही भाग आहेत पश्चिमेकडील, या पाठोपाठ इथे माजलगाव पट्ट्यापर्यंतची मजल जास्त आहे. एकंदरीत आपण सांगितले बरेचसे जिल्हे, यामध्ये टक्केवारी जरी घसरलेली असली पण तुमचा महत्वाचा माल पश्चिमी भागाकडे येणाऱ्या बाष्पामुळे हा खराब होणे म्हणून हा इशारा आहे. पण या काळामध्ये अतिदक्षता काय घ्यायची, तुम्हाला 2 दिवस जनावरे उघड्यावरती रात्री ठेवायला जमणार नाही. कुठलं सिस्टम कोणत्या भागाकडनं अजून दुप्पट होऊ शकतं, व्याप्ती 20ची असेल तर 25-30 पर्यंतही जाऊ शकते. त्यामुळे हा सतर्कतेचा इशारा होता. या मध्ये तुम्हाला अजून काही बाकी सांगायचं राहिलं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये करा. उद्या या व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये असे 3 टप्पे आहेत. हा टप्पा 2-3 तारखेपर्यंत चालला की पुढचा टप्पा 8-9च्या वेळेस दक्षिण भागाकडे म्हणजे दक्षिण महाराष्ट्राला परेशान करू शकतो. त्या पाठोपाठ नंतरचा जो काही टप्पा आहे तो एक तर 12-13ला बनण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण कदाचित तो डायव्हर्ट होऊन पुढे 19-20ला मात्र नक्की बनणार आहे. तर अशा प्रकारचा एप्रिल महिन्यात जातोय, मे पण आहे, त्याबद्दलही एक सविस्तर व्हिडिओ बनवणार. जय शिवराय, धन्यवाद.